अंतर्गत श्रेष्ठ कवी इंदिरा संत, शंकर रामाणी, हिमांशू कुलकर्णी आणि अविनाश ओगले अशा चार कवींच्या कवितांचा परामर्श आपण घेतला। आज याच मालिकेत महान कवी, नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूर यांच्या कवितेवर कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे। 7 मे ही रवींद्रनाथांची जयंती, तेही औचित्य या कार्यक्रमासाठी आहे। या कार्यक्रमाची संकल्पना श्री सुधीर जोगळेकर यांची आहे आणि ठाण्याच्या प्राध्यापक भारती फडके यांनी गीतांजलीचं मराठीत भाषांतर केलेलं आहे। त्या मराठी कविता सादर करणार आहेत विद्या देशपांडे आणि त्यांना या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे श्री माधव कुंटे। संगीत नियोजन श्री नंदन हेरलेकर यांचं आहे आणि चैत्राध्यापक हार्मोनियम वर आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो। लोकमान्य ग्रंथालयातर्फे एक छोटीशी भेट, टोकन भेट म्हणून आपण त्यांना बुकमार्क प्रदान करतोय। मी बुक लव्हर्स क्लबचे उपाध्यक्ष श्री किशोर काकडे यांना विनंती करतो की त्यांनी श्री सुधीर जोगळेकर, विद्या देशपांडे, माधव कुंटे, श्री नंदन हेरलेकर आणि चैत्रा अध्यापक या सर्वांना बुकमार्क भेट देऊन त्यांचा सन्मान करा। सर्व कलाकारांचा परिचय करून देण्याची विनंती मी सुधीर जोगळेकर यांना करतो। कृपया त्यांनी नमस्कार। आज आपण गुरुदेव आठवड्यांच्या जयंतीनिमित्त इथं जमलो आहोत। त्यांचे नाव माहीत नाही असा भारतीय विरळाच म्हणाला। चतुरस्र बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या रवींद्रनाथांचे कर्तृत्व विस्मयकारक होते। साहित्य, संगीत, चित्रकला, शिक्षण, नृत्य, तत्वज्ञान, समाजकारण, राजकारण इतक्या क्षेत्रांमध्ये आपला अनूठ कसा तरी होता। केवळ साहित्य घेतले तरी कविता, कथा, कादंबरी, नाटक, बालवाङ्मय असे वैविध्यपूर्ण आणि विपुल साहित्य त्यांनी निर्माण केले आहे। जगामध्ये जे सार्वकालिक थोर पॉलिमॅथ गणले जातात, पॉलिमॅथ म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यात लिओनार्दो विंची, आइन्स्टाईन, बेंजामिन फ्रँकलिन, अडा लव्हलेस असे नरपुंगव आहेत। त्यामध्ये रवींद्रनाथांचे नाव आदराने घेतले जाते। बेंगाल रेनेसाँ म्हणजे बंगालच्या अभ्युत्थानामध्ये राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद, जगदीशचंद्र बोस, बंकिमचंद्र यांच्यासह रवींद्रनाथांचे मोठे योगदान आहे। नोबेल पुरस्काराने सन्मानित ते पहिले भारतीय आहेत। ज्या गीतांजली पद्यरचनेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला त्याच्या मराठी अनुवादावर आजचा कार्यक्रम आहे। गीतांजलीचा हा मराठी भावनानुवाद ज्यांनी केला आहे त्या प्राध्यापक भारती फडके ठाण्याला राहतात। पेशाने त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत आणि ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिजिटल डिझाईन, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, एम्बेडेड प्रोग्रामिंग असे विषय त्या शिकवतात।
शिवाय हाऊस म्हणून त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला पेंटिंग देखील शिकवतात. मनातील विचार व सहज भावना वाट करून देताना त्या कधी चित्र काढतात तर कधी शब्दांना संगती घेऊन कवितेतून शिकतात. अगदी शाळकरी वयापासून त्यांना जितकी गणिताची आवड होती तितकीच कविता लिहिली. पण आपणही कधी कविता लिहू आणि ती सहज सखी होईल असे त्यांच्या मनात आले. 2008 नंतर औचित्यपणे त्यांना कविता सापडली. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने आणि त्यांच्या कवितांवर आधारित गाण्यांचे कार्यक्रम होत असतात. सुमारे 2 वर्षापूर्वी रवींद्रांच्या गीतांजलीबद्दलचे कुतूहल असेच औचित्य त्यांच्या मनी झालेलं. त्यातील काही पद्ये त्यांनी अनुवादित केली व आज त्यातील निवडक रचना तुमच्यासमोर ठेवत आहेत बेळगावचे काही कलाकार. त्यापैकी बहुतेक कलाकार आपल्याला माहीत आहेत. मुलगमध्ये त्यांनी पूर्वी कार्यक्रम सादर केले आहेत. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू सगळ्यांना ठाऊक नसतील म्हणून त्यांचा हा थोडक्यात परिचय. आजच्या कार्यक्रमाच्या संकलनाची सादरीकरणाची प्रमुख जबाबदारी घेणाऱ्या विद्या देशपांडे आपल्या चांगल्या परिचयाच्या आहेत. मुलगच्या सुरुवातीच्या काळापासून त्या आपल्या सदस्य आहेत. संगीत, साहित्य, रंगभूमी यांचा छंद जोपासतानाच केळवाडी हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षिकेची भूमिकाही उत्तर प्रकारे बजावली. मुलगी झाली हो या पथनाट्याच्या कन्नड आणि मराठी भाषातील 70 प्रयोगात त्यांनी भूमिका केली. निवृत्तीनंतर त्यांनी के स्कूल ऑफ म्युझिकमधून गायनाचा डिप्लोमा केला. विविध नियतकालिकांमधून त्या लेखणी करत असतात. कवितेचा आस्वाद घेण्याबरोबरच स्वतःच्या रचना करणे, गायन, रंग, चित्रकला, मातीच्या वस्तू बनवणे आणि इतर हस्तकलांमध्ये विद्या देशपांडेंना विशेष रुची आहे. आज सादर होणाऱ्या पद्यरचनांना स्वरबद्ध केले आहे ते गायक, संगीतकार, रचनाकार आणि लेखक म्हणून आपल्याला सर्वात परिचित असलेले पंडित नंदन रेड्डेकर यांनी. त्यांचा जन्म संगीतकारांच्या घराण्यात झाला. आद्य श्री माणिक प्रभूंच्या संगीत सेवेत जीवन व्यतीत केलेले पंडित दामोदर बुवा देऊळकर यांच्यापासून चालत आलेल्या संगीत परंपरेचा वारसा नंदन यांच्यासह 4 पिढीतील सर्व भावंडांनी जपला गेला. वडील गोविंदराव हे माणिकनगर संस्थानात संगीत विभागाची सेवा करत होते. त्यामुळे नंदन यांना लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताची गोडी आणि महान कलाकारांचा सहवास झाला. तिथूनच उस्ताद अहमदजान एकबार साहेबांचे शिष्य पंडित सूर्यकांत उर्फ छोटू कोकणे यांच्याकडे रितसर तबला वादनाचे शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले. बेळगावात पंडित संगमेश्वर गुरव आणि त्यानंतर पंडित मृत्युंजय बुवा प्रणितकर त्यांच्याकडून किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे संस्कार लागले. कर्नाटक विश्वविद्यालयाच्या इतिहास आणि पुरातत्वशास्त्रात स्नातकोत्तर पदवीसह भारत गायन समाजाची गायन कला विशारद आणि गांधर्व महाविद्यालयाची संगीत शिक्षक सनद त्यांनी प्राप्त केली आहे. कर्नाटक शासनाच्या संगीत विद्वत या परीक्षेत त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. दामोदर संगीत विद्यालयाची स्थापना त्यांनी बेळगावमध्ये केली आहे. 1980 मध्ये त्यांनी ती स्थापना केली आणि शेकडो विद्यार्थ्यांना आजपर्यंत संगीत विद्या शिकवली आहे. 1983 पासून केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये संगीत शिक्षक सेवा करून ते निवृत्त झाले आहेत. नियतकालिकांमधून आणि संगीत कला विहारचे विविध संगीत मासिकांमधून त्यांची परीक्षणे, संशोधनात्मक आणि संगीत विषयी विपुल लेखन सुरू असते. द बिगिनर्स बुक ऑन हिंदुस्थानी म्युझिक, तबला प्रिन्सिपल संग्रहात बेळगाव जिल्ह्यातील संगीत कलाकार, त्यांचे सांगीतिक कार्य, संगीत संस्था, वाद्य निर्माते तसेच त्या संबंधीचे स्वरसृष्टीला वाहिलेले नादरंग आणि सुरमयी भारत अशा प्रकाश पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. वाद्य नानापुरी हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. रोटरी क्लबचा नेशन बिल्डर सन्मान, कर्नाटक संगीत नृत्य अकादमीचा कलासाधक पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आलेले आहे.
1956 साली स्थापन झालेल्या संगीत कलाकार संघ बेळगाव या संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. आजच्या कार्यक्रमात निवेदनात सहाय्य करणारे श्री माधव मुंडे आपल्या चांगल्या परिचय आहेत. विखे मॉडेल हायस्कूल आणि उषाताई मोठे गर्ल्स या शाळांमधून 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले. संपन्न मूळ प्राध्यापक म्हणून अनेक शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमातून त्यांनी सहभाग घेतला आहे. भारतीय भाषा संस्था पुणे शाखा आणि बालभारती पुणे येथील कार्यशाळातून प्रशिक्षक म्हणून कर्नाटकाचे प्रतिनिधित्व केले आहे. कर्नाटक राज्य पाठ्यपुस्तक महामंडळात मराठी भाषा पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष आहेत. SSLC बोर्ड बेंगलोर यांच्या शैक्षणिक कार्यक्रमातून रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी कार्य केले आहे. नाटकात अभिनय करणे हा त्यांचा छंद आहे. हौशी रंगभूमीवर कोल्हापूर, मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेच्या नाटकातून त्यांनी अभिनयाची वैयक्तिक पारितोषिके संघाला मिळवून दिली आहे. वरात निघालं लंडनला हा एकपात्री प्रयोग ते उत्तम रीतीने सादर करतात. नाता मामा भाचीचं या चित्रपटात त्यांनी अतिथी कलाकार म्हणून एक भूमिका केली. आणि आज संगीताची साथ करणाऱ्या चैत्रा अध्यापक युवा कलाकार KLS गोखले कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पदवीचे शिक्षण घेत आहेत. त्यांची संगीत यात्रा 5व्या वर्षी श्री नंदन हेगलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून गायन विषयात विशारद पदवी पूर्ण केली. मुख्यतः शास्त्रीय गायन आणि हार्मोनियम साथ या क्षेत्रात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. विविध कलाकारांना हार्मोनियमवर साथ करण्याचा सन्मान त्यांना लाभला आहे. त्याशिवाय नवी दिल्ली येथील सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्र CCRT त्यांच्याकडून शास्त्रीय गायनासाठी प्रतिष्ठित शिष्यवृत्ती करण्यात आली. मी या सर्व कलाकारांना विनंती करतो त्यांनी आनंद. हॅलो, नमस्कार रसिक श्रोते. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या गीतांजलीमधल्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद ज्या कवयित्रीने केला आहे त्या प्राध्यापिका आरती फडके आपल्या मनोगतात म्हणतात, कविता, कथा, कादंबरी, बालवाङ्मय, नाटक, नृत्यनाट्य, संगीत, चित्रकला, शिक्षण, धर्मकार्य, समाजकार्य, राजकार्य आणि कृषी जगत इतक्या साऱ्या वलयांमधून आपला सांस्कृतिक ठसा उमटविणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथांच्या कवितांविषयी लिहिणं म्हणजे केवढं दडपण. आणि त्या कविता तर कोणत्या? तर जगविख्यात नोबेल पुरस्कार विजेत्या कविता. मुळात रवींद्रांनीच आपल्या बंगाली गीतांजलीमधल्या कवितांचं इंग्रजी रूपांतर करून गीतांजली सॉन्ग ऑफ ऑफरिंग्स या नावाने त्या प्रसिद्ध केल्या. 1913 साली याच रचनेला इंग्रजी साहित्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला, नोबेल पुरस्कार मिळाला. एका विलक्षण ओढ आणि उत्सुकतेपोटी मी हे रूपांतर करायला घेतलं खरं, पण त्याचं दडपण फार मोठं होतं. शेवटी ठरवलं की आपण आपल्या कुवतेनुसार आपल्या समाधानासाठी म्हणून लिहिल्या. कविता स्वयंस्फूर्तीने लिहिण्यापेक्षा हा अनुभव खूपच वेगळा होता. झरकन येणाऱ्या वळवाच्या सरीप्रमाणे स्वयंप्रेरणेची कविता असते. तर चोहीकडे मेघाने गर्दी करावी, आभाळ भरून यावं, धरतीच्या कणाकणाने व्याकुळ होऊन त्या पहिल्या थेंबाची वाट पाहावी आणि मग हळुवारपणे वर्षावा. तशा या कविता मूळ कविता वाचल्यावर आणि त्या व्याकुळ अवकाशात मन पुरते गुंतल्यावर स्फुरलेल्या या अनुवादित कविता बऱ्याचदा तर मला जाणवलेलं सारच शब्दांकित करताही आलं नाही, असं मला आज प्रामाणिकपणे वाटतं.
अनेक शंका मनात बाळगून 4 सुजाण मंडळींना दाखवून या अनुवादित कविता विनयपूर्वक मी आपल्यासमोर ठेवते आहे. रवींद्रनाथांना एका खानदानी वैभव संपन्न घराचा वारसा मिळाला आणि घरातल्या इतर मुलांच्या बरोबरच आर्थिक विवंचनांपासून मुक्त असा एक कलागुण संपन्न अवकाशही मिळाला. देवेंद्रनाथ स्वतः एक थोर ज्ञानोपासक तर होतेच, शिवाय धर्मचिंतकही होते. सृष्टीच्या असीम विस्तारातून ईश्वरी तत्वांचं दर्शन घेऊ पाहणारे ऋषितुल्य पुरुष होते ते. इतर कलांच्या सान्निध्याबरोबरच रवींद्रनाथांच्यातला एक मर्मग्राही संस्कृती चिंतक या अवतारात वाढला. गीतांजलीमध्ये आपल्या संस्कारित मनातली ईश्वर कल्पना चहूबाजूला शोधणाऱ्या रवींद्रनाथांची विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात. युगे लोटली का मला आकळे, युगे लोटली का मला आकळे का, असे भेटण्याला तुवा जवळ यावे. कधी चंद्र तारे कधी तेज बोल, कधी चंद्र तारे कधी तेज बोल, दिपोली तयाता तुला विस्मरावे. हलकेच येती तुझे भूतद्वारी, कुशक काल होतो माझा गुरु. सुखे ऐकता नाद त्या पावलांचा, सुखे ऐकता नाद त्या पावलांचा, क्षितिजावरी सांज हो केशरी. मला ठाऊकेना कुठोनी झरे हा अलौकिक आनंद मत अंतरी. मनातून वाहे अनामिक स्फूर्ती, मनातून वाहे अनामिक स्फूर्ती, आयुष्य माझे कसे मंतरी. घडी भासते आज आधी समीप, पसारा आता आवराया हवा. मला जाणवे रे तुझा निकट भास, मला जाणवे रे तुझा निकट भास, भवताल व्यापे तुझा गोडवा. या कवितेविषयी कवयित्री म्हणतात, ईश्वरी शक्तीची प्रचिती वेगवेगळ्या वेळी माणसाला येते. काहीतरी अनाकलनीय घडतं तेव्हा ही योजना कोणा अज्ञाताची असावी असं जाणवतं. तरी सुद्धा ती भावना मनात कायमची ठसतेच असं नाही. रवींद्रांच्या या कवितेत मात्र त्यांच्या अंतरातली ईश्वरी शक्तीची जाणीव शब्दाशब्दातून दिसते. कवीला अनंत काळ अभिप्रेत आहे का? कवीच्या शब्दातून त्याचं ईश्वर प्रेम इतकं अखंड जाणवतं की कविता वाचता वाचता मला पहाटेची गाढ हवा, पाखरांची किलबिल आणि संध्याकाळचे लाल केशरी रंग दिसू लागले. चंद्र सूर्याच्या अस्तित्वातून जाणवणाऱ्या आणि उगवती मावळतीला प्रकाशात जाणाऱ्या ईश्वरी स्पर्शानं कवी पुरता भारावून गेलेला आणि अनंताला भेटण्यास आतुर झाला. रवींद्रनाथ म्हणतात, माझ्या आयुष्यात नशिबानं साहित्य आणि संगीत यांचा प्रवाह एकच आहे. बंगाली संगीतानं साहित्याला सोडलेलं नाही. इथल्या गाण्यांनी शब्दांचा अर्थ टिकवून धरलाय. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही कलेचे नाना प्रवाह, नाना कॉम्बिनेशन्स घेऊन आले आहेत आणि त्या सगळ्यांचं एक वेगळंच कॉन्ट्रीब्युशन माझ्या आयुष्यात आपोआपच होऊन गेलं आहे. पण आपल्या मानवी मर्यादांमुळे आपण ईश्वर तत्वाला स्पर्श करू शकत नाही असं वाटून रवींद्रनाथ व्याकुळ होता. ईश्वर पूर्णतः उमजत नाही आणि जाणीव-नेणिवेच्या गुंत्यात गुंतूनही त्याचा मोह सुटत नाही. अशा द्वंद्वात सापडलेले रवींद्रनाथ म्हणतात, हे गीत अनंता मजला उमगत नाही, तरी आस तयाची सतत मनाला मोही. हे गीत अनंता मजला उमगत नाही, तरी आस तयाची सतत मनाला मोही. हे गीत अनंता मजला उमगत नाही, तरी त्रास तयाची सतत मनाला मोही. तव दिव्य गीताच्या पडता प्रकाश लहरी, तव दिव्य गीताच्या पडता प्रकाश लहरी, तम घेऊन
अंतरी उसळला नागमयी कल्लोळ, अंतरी उसळला नागमयी कल्लोळ, त्यात रेशमी असा त्यात रेशमी असा कवयित्री म्हणते, संगीत हा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कवीला ईश कृपा हे सुमधुर गीत वाटतं. ते जितकं अनाकलनीय आहे तितकंच मोहकी आहे. एखाद्या निरागस बालकाच्या कुतूहलाने तो ते गीत गातोय, अचंबित होतोय. आभाळाच्या छत्रातून ते गीत विहरतं, चिरकतं, रिमझिम आणि अवघी धरणी त्या सुराने उधळून जाते. त्या सुरात सूर मिसळण्याचे भाग्य सहसा लाभत नाही. ती अपुरी राहिलेली आस कवीला अधिकाधिक गुंतवून ठेवते. त्या रेशमी गुंत्यात तो गुंतून जातो. गोडी अपूर्णतेची लावी आस जीवा, अगदी असाच भाव मला या रचनेत जाणवला. रवींद्रनाथ आपल्या कवितेविषयी म्हणतात, कविता ही माझी अनेक काळची प्रेयसी. मी कुमार वयात होतो तेव्हाच माझ्याशी तिचा वाद निश्चय झाला. तेव्हापासून माझ्या पुष्कळणीचा काठ, वडाचा पार, बगीचा, दासीच्या तोडून ऐकलेल्या असंख्य कहाण्या, गाणी हे सारं माझ्या मनात एक जादूची सृष्टी निर्माण करत असे. त्यावेळची तरल, धुसर पण अपूर्व अशी माझ्या मनाची अवस्था प्रकट करणं कठीण. पण हे मात्र मी नक्कीच सांगू शकेन की त्या कविकल्पनेबरोबर त्या काळीच माझं शुभमंगल झालं होतं. तरीही ही पोरगी म्हणजे कविता ही काही शुभलक्षणी नाही हे मात्र मान्य केलं पाहिजे. ती ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते, पण एक एकदा तिच्या घट्ट मिठीतून हृदपिंडातलं रक्त बाहेर काढते. तिनं एखाद्याला निवडलं की बिचाराला घर संसार करत स्वस्थ बसावं म्हणण्याची सोय नाही. माझंही अस्सल जीवन तिच्याशीच निगडीत आहे. मी अनेक उद्योग करतो, पण ज्या क्षणी मी कविता लिहायला लागतो त्या क्षणी माझं मात्र चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं कविता हे एकच आश्रयस्थान आहे. अशी ही अभिमानी पण ऐकवाच पण तितकीच संयमी, विचारी आणि सजावटीबाबत निर्मोही असलेली कविता कशी वाक्य माहिती आहे? तिने त्यागले साज शृंगार सारे, तिने त्यागले साज शृंगार सारे, न मोही तिला पैठणी शादू शेले. उगा दागिन्यांची नको टोचणी, नको किणकिणाया चुडे पैंजणे. तुटे नर्म संवाद एकांत समयी, अलंकार हे क्षुद्र या मिलने. अशी सात्विका माझी ही काव्यबाला, अशी सात्विका माझी ही काव्यबाला, कुठे ऐट अभिमान गेला दयाला. अमर्याद तू काव्यश्रेष्ठा अनंता, तुला देखता रे पुरी एक आस्था. द्यावी दयाला नवी दृष्टी आता, वेळू परी हो आयुष्य गाथा. द्यावी दयाला नवी दृष्टी आता, वेळू परी हो आयुष्य गाथा. आणि पोकळीतून भरशील अर्थ, आणि पोकळीतून भरशील अर्थ. जिणे बासरीचे अलौकिक सार्थ, जिणे बासरीचे अलौकिक सार्थ. कवयित्रीची या अनुवादामागे अशी भावना आहे. ही कविता म्हणजे त्या परमतत्वाला अर्पण्यासाठी कवीने रचलेली एक रचना आहे. ईश्वराला भेटायचं तर इहलोकीचा सगळा भक्ता कसा खोल आहे याचं वर्णन होतं. मी तुझ्यासाठीच हे गीत लिहिलं आहे, इथपासून तूच माझं गीत बनव, या इथपर्यंतचा कवीचा प्रवास चकित करणारा आहे. 4-6 ओळींमध्ये भावनांचे हे चढ-उतार पाहून मी हरकून गेले. या कवितेबद्दल विचार करताना 7-8 वर्षाची परकरी पोर माझ्या नजरेसमोर आली. मग मी तिलाच या काव्याचं स्वरूप मानलं आणि ही रचना साकारली.
बांबूप्रमाणे पोकळ अशा माझ्या आयुष्यात प्रतिभेची प्राणफुंकर मार आणि माझं बासरीचं जगणं त्या फुंकरीनं सार्थक होऊन जाऊ दे, अशी प्रार्थना इथे रवींद्रनाथ करतात. जीवनातल्या अनेक आकर्षणांमुळं काय करू नये काय नको असं झालेल्या रवींद्रनाथाने गमतीने स्वतःची तुलना द्रौपदीशी केली. ते म्हणतात, माझी अवस्था द्रौपदीसारखी झाली आहे. एवी तेवी मला 5 नवरे आहेतच, तरी सुद्धा वाटतं कर्णाला स्वीकारून 6 झाले तर त्यात काय वाईट आहे. पण मग 7, 8, 9, 10 अशी मोठी रांग अनिमिष नेत्राने माझ्या तोंडाकडे बघत वाट पाहत उभी असलेली दिसते. म्हणून मग कवितेला एकटीला धरून राहणं मला श्रेयस्कर आहे हे माझ्या आता ध्यानात येतं. आणि मला वाटतं तिनंही मला सर्वांपेक्षा अधिक घट्ट धरून ठेवलंय. अगदी बालपणापासून माझ्यावर प्रेम करणारी माझी जोडीदारी नाही ना ती. आणि इतकं असूनही ती आपल्याला कधी कधी गुंगारा देतेच असंही त्यांना जाणवतं. म्हणूनच मग मला जे नेमकं व्यक्त करायचंय ते अजूनही व्यक्त करू शकलो नाही, तर मग आजवर मी केलं तरी काय अशी भावना त्यांना घायाळ करते. अजून नाही गायले जे गीत मजला गायचे, या कळीचे प्राण सखया रे कधी बोलायचे. अजून नाही गायले जे गीत मजला गायचे, दिन गेले जुळवीत तार परी जुळला ना तंबोर, शब्द अडले गुणगुणाया भावते हृदयीचे. अजून नाही गायले जे गीत मजला गायचे, ना देखिले तव रूप तव बोलाचे अप्रूप, मृदुल चाहुल कानिये अन प्राण आतुर भावचे. अजून नाही गायले जे गीत मजला गायचे. मी व्यर्थ सजविले आसन, मी व्यर्थ सजविले आसन, तिनं ढळला त्याच प्रार्थना. दीप नाही उजळला मी, दीप नाही उजळला मी, तुझं कसे आणायचे. मज गमते आज उदास तव भेटीची रे आस, अंतरातून तीच जपता मार्ग चालत जायचे. या कळीचे प्राण सखया रे कधी उदायचे. मी अजून नाही गायले जे गीत मजला गायचे, मी अजून नाही गायले, मी अजून नाही गायले. जे गीत रवींद्रनाथांना गायचं आहे, किंबहुना जे गाण्यासाठी त्यांनी जन्म घेतला आहे, ते अद्याप त्यांच्या कंठातून उमटतच नाहीये. कधी भाव तर कधी शब्द आणून बसतात. ईश्वराच्या स्वागताची तयारी करायची आहे, पण स्वतःची असमर्थता त्याच वेळी जाणवते आहे. ही आंतरिक तळमळ या कवितेत फारच जाणवते.
असं कवयित्रीला प्रामाणिकपणे वाटतं. केवळ पूर्वेतिहासाचे पोवाडे गाणाऱ्या आंधळ्या देशभक्तीप्रमाणे पोथीनिष्ठ धर्मावर, नित्योपासनेवर आणि कर्मकांडावर रवींद्रनाथांचा बिलकुल विश्वास नव्हता. ज्यांना काही धर्मबोध आणि साहित्याची जाण आहे त्याने असल्या भावहीन, रसहीन आणि वरवरच्या फालतू गोष्टीत का अडकावं हे मला समजतच नाही, असं ते स्पष्टपणे म्हणत असत. रवींद्रनाथाने ईश्वराला निर्मळ निसर्गात पाहिलं. श्रमिकांच्या श्रमात, घामात, बालकांच्या निष्पाप हास्यात त्यांना ईश्वर दिसायचा. सूर्यकिरण उषःकालाचं वरदान घेऊन ईश्वराचे दूत बनून त्यांना अभिवादन करीत आणि त्या दूतांच्या पावलांचा नाद ऐकताना सांज केशरी झालेली त्याने पाहिली. आणि तरीही त्या भगवंतापर्यंत पोचण्याची आस पुन्हा शिल्लक उरतेच असं त्यांना वाटायचं. अशा घालमेलीत शिंपलेल्या गुरुवर्यांना अचानक आपली नित्य सवयीची वाट सोडून आपल्या दारात उभा असणाऱ्या ईश्वराचा भास होतो आणि मग ते मोहरून जातं. तू राजाचाही राजा, तू सुरांचाही सुर, दाराशी पर्णकुटीच्या तू होशी पायवतार. तू राजांचाही राजा, तू सुरांचाही सुर, दाराशी पर्णकुटीच्या तू होशी पायवतार. मी एका कोण्यातून गुणगुणता स्फुट गान, ते गीत भावले तुझला, ते गीत भावले तुझला. तू होशी पायवतार, तू राजांचाही राजा. तू जरी जवाया आलेले किती गवई भाट सभोवती. मम नाम स्वैरलकेर, मम नाम स्वैरलकेर, तव हृदयाली भरती. तू राजांचाही राजा. रे तुझ्या कृपेने स्फुरते जगताचे मंगलगान. मी सच्चा सूर मिसळला, मी सच्चा सूर मिसळला, हरपून जगाचे भान. तू राजांचाही राजा. तो सूर उमटला थेट, तव श्रवणी सार्थक झाला. दाराशी पर्णकुटीच्या अनशुभ्र मोगरा फुलला. दाराशी पर्णकुटीच्या अनशुभ्र मोगरा फुलला. तू राजांचाही राजा. कवयित्री म्हणते, आपलं गीत कधी त्या परमेशाच्या कानी पडेल की नाही अशा शंकेनं कवी व्याकुळ झालेला असतानाच माझ्या आर्जवांनी प्रभावित होऊन तो राजांचा राजा, तो देवाधिदेव आपल्या राजसिंहासनावर उतरून अगदी माझ्या दाराशी उभा राहिला आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. अशी कल्पना कवीनं या रचनेत केली आहे. त्या देवाधिदेवाचं म्हणजेच सुरांच्या सुराचं आपल्यावरचं प्रेम जाणून तो अगदी संततित झालेला आहे. रवींद्रनाथ म्हणतात, निसर्ग सौंदर्यानं भागलेले इतके सुंदर दिवस आणि रात्री आपल्या जीवनातून निघून चालले आहेत. त्यांना आपण धरून ठेवू शकत नाही. हे सारे रंग, हा प्रकाश, या छाया, हा आकाशव्यापी सुंदर निशब्द महोत्सव, ही द्यूलोक आणि भूलोकाच्या मध्ये असणारी सारं शून्य परिपूर्ण करणारी शांती आणि सौंदर्य, यासाठी काय कमी पूर्व तयारी चालली असेल सांगा बरं. आणि हे उत्सवाचं क्षेत्र केवढं विशाल, केवढं भव्य, बाहेर एवढं भव्य आश्चर्यकांड चाललंय आणि आमच्या आत मात्र ती हाक ऐकूही येऊ नये
मग अशा परिस्थितीत प्राणप्रिय सख्या ईश्वर तुला शोधू तरी कुठे? रात्र वादळी दाट काजळ, रात्र वादळी दाट काजळी कुठे तुला पाहू? प्राणप्रिय सख्या कधी येशील रे, कसा विरकसा? नभातून बघ वीज कडकडे, जीवा लावी भूल, वाट पाहतो तुझी तमातुनी उघडुनिया दारी. रात्र सरेना जराही नाही, डोळ्याला डोळा कुठला रस्ता तुझा कळेना, होई जीव कोळा. यमुनेच्या काळ्या डोहातून चिरंतनाच्या गगनवनातून, धूसरतेच्या ठिण्ण पथातून कोठून येशील काही दिसेना, कसा धीर ठेवू? यमुनेच्या काळ्या डोहातून चिरंतनाच्या गहनवनातून, धूसरतेच्या खिन्न पथातून कोठून येशील काही दिसेना, कसा धीर ठेवू? प्राणप्रिय सख्या कधी येशील रे, कसा विरह साहू, कसा विरह साहू. या कवितेत कवी वाट पाहून पाहून धीर सुटायला आलेल्या भक्ताच्या भूमिकेतून बोलतो आहे. ईश्वर हा मित्रापेक्षाही जीवाच्या जवळचा म्हणजे सखाच तो. त्याला गुरुदेवांनी या कवितेत प्राणसखा असं फार छान संबोधलेलं आहे. गुरुदेव म्हणतात, देवाला माझ्या हातात कायमचीच खंजिरी देऊन ठेवली आहे. ती वाजवत वाजवत गात गात भटकणं हेच माझं भागध्येय आहे. भिक्षा हेच माझं पाथेय. पण आता मी हे भिक्षापात्र खोलून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. गाणं हे बंद करण्याची वेळ आता आली आहे. हे असे शब्द उच्चारण्याइतकी विरक्ती आणि श्रांत अवस्था कवीची झाली आहे. पण ही निराशा नाही, मात्र ती जीवनाच्या अंताची चाहूल असावी. कारण पुन्हा नव्याने फुलण्याची पूर्वीही तो मागतो. त्याबरोबरच सुखनिद्रा आणि नव्या जन्मासाठी परमेश्वराकडे साकडंही घालतोय. दिन गेला थकुनी पूजन झाले बंद. दिन गेला थकुनी पूजन झाले बंद. पाखरू झोपले समीर झाला मंद. घे ओढून आता पडदा गहन तमाचा. घे ओढून आता पडदा गहन तमाचा. हा मार्ग खुंटला इथेच शेवट त्याचा. तू नित्य ओढीशी निद्रेचाही पटल. झाकेशी उघडीशी नित्य नव्याने कमल. हा अंत नसे रे ही तर एक पहाट. हा अंत नसे रे ही तर एक पहाट. नव उन्मेषाची कोवळीशी सुरुवात. मी एक प्रवासी रिक्त माझी रे झोळी. मी एक प्रवासी रिक्त माझी रे झोळी. धूळ भरला वेश नुरले त्राण शरीरी. रे कशी साहू भय लज्जा दारिद्र्याची. रे कशी साहू भय लज्जा दारिद्र्याची. दे जन्म नवा अन उर्मी मज फुलण्याची. दे जन्म नवा अन उर्मी मज फुलण्याची. कवयित्री म्हणते ही गीतांजली मधली एक गूढ आणि तितकीच कोमल कविता.
यामध्ये जीवनातल्या कातरवेळी ईश्वराची करुणा, चिरशांती आणि नवीन जीवनाची आशा कवी व्यक्त करतो आहे. आता शिणलेल्या जीवाला अनोखा विसावा हवा आहे. त्याला आता कसलाच संकोच, कसलीच लाज वाटत नाही. त्याला फक्त सुखनिद्रेची अपेक्षा आहे. त्यासाठी परमेश्वराकडे त्याचं एकच मागणं आहे की आता मला तुझ्या कुशीत घे, त्यातूनच मला नवी ऊर्जा मिळते. रवींद्रनाथ आपल्या एका पत्रात म्हणतात, ईश्वरानं मला केवळ एक कवी बनवून या जगात पाठवलेलं आहे. त्यानं मला काही गुरुच्या आसनावर बसवलेलं नाही. केवळ एक कवी आहे मी. गाणं म्हणत वाट चालणारा, जिथं जायचं तिथली माहिती मी कधी आधी मिळवली नाही आणि माझी खबर कोणाला दिली नाही. ईश्वरानं मला पृथ्वीवर धाडलं म्हणून माझा मार्ग अखंड सुखांचा का होता? नाही, मी असह्य आघात सोसले आहे. पण बालपणापासूनच पृथ्वीवरचा प्रकाश आणि आकाश, इथल्या जीवनलीला, तरंग, वेग याने माझं मन आकर्षण घेतलं आहे. जगात मी कधी अचेतन भावानं चाललो नाही. इथल्या चेतनेच्या स्पर्शानं माझ्या जीवन वेळेच्या तारा रात्रंदिवस झंकारून उठले आहेत. त्या झंकारानंच मला जगण्याचा मंत्र दिला आहे. कुठे तेज आहे, कुठे अनप्रकाश. कुठे तेज आहे, कुठे अनप्रकाश. तमा पेटवाया कुठे आत्मध्यास. इथे दीप आहे परी नाही ज्योत. इथे दीप आहे परी नाही ज्योत. असे प्रार्थन अंतरी हीच खरी. तुझ्या दर्शनाविण आयुष्य कसले. तुझ्या दर्शनाविण आयुष्य कसले. चिडे व्यर्थ हे त्या परी होई अंत. कधी वेदना उंबऱ्याशी वदे की तुझी आत जाणे तुझ्या पाठीरा. तमातून देई तुला तोच साध. तमातून देई तुला तोच साध. किती योजने वाट पाही सका. नभी दाटती सावळे मेघ आणि अविश्रांत येती सरी वरसरी. असे काय आतून हलते कळेना. असे काय आतून हलते कळेना. उका कल्पला दाटतो हाऊन. क्षणी पेटती डोळ विद्युल्लतेचे. अंधार दाटे तिथीच्या पुढे. तुझे गीत भासे मला दावी वाट. अशा प्रसंगी तुझे गीत भासे मला दावी वाट. सुराचे पडे पावला सापड. पुन्हा शोधतो मी कुठे तो प्रकाश. पुन्हा शोधतो कुठे तो प्रकाश. चहू बाजू रोराम ते वादळ. भिडे व्यर्थता काजळी रातीची अन. तुझ्या मिलनाची उरे तळमळ. भिडे व्यर्थता काजळी रातीची अन. तुझ्या मिलनाची उरे तळमळ. कवयित्री म्हणते, ही कविता म्हणजे कवीच्या आत्मिक प्रकाशाच्या शोधातली एक आर्त भाग आहे. आता जीवन दीपामध्ये चैतन्यमयी ज्योत राहिली नाही हे त्यांनी जाणलेलं आहे. आपल्या वेदना जाणणाऱ्या पाठीराख्याशी आपलं मिलन व्हावं ही एकच तळमळ आता उठली आहे. अंधारात एक वीज चमकावी तशी त्याच्या गाणी ईश्वरी संगीताची एक लकेर येते आणि त्या गूढ तानेचा मागोवा घेत तो कवी पुन्हा मोठ्या आशेने त्या दिशेने चालला. भानुसिंहेर पत्रावरीतल्या 11व्या पत्रात आश्रमातल्या शरद ऋतूंचं वर्णन आहे. त्यात गुरुदेव म्हणतात, आमादेर आश्रमेर. आमच्या आश्रमाच्या आकाशात शरदोत्सव सुरू आहे. सावरीचे पण साथ घालते आहे. मालती लतेच्या पानापानांवर शुभ्र फुलांचे असंख्य अनुप्रास आणि रात्री चंद्रप्रकाशात अगदी आकाश भरून सगळीकडे शुभ्रता. शरद ऋतूतील जळसर गगनी तरळ तमिले ढग पांडुरका.
शरद ऋतूतील निळसर गगनी तरळत मीरे ढग पांढुरका तेजोमय तव स्पर्शा आतुर क्षण क्षण भासे योगाचा तुझ्या कृपेचे फिरता वारे रीतेपणाही जाय दया तुझ्या कृपेचे फिरता वारे रीतेपणाही जाय दयाला सोन सळी रंगाने नामन परिस स्पर्श तव उजळे मजला सरत्या रात्री तुला गमे जर सरत्या रात्री तुला गमे जर अंतिम घटिका ही खेळाची गहन तमातन विरून जायन हसे पापडी उषत कालाची हसे पापडी उषत कालाची. कवयित्री म्हणते, या कवितेत ईश्वराची ओढ अतिशय सरळ, सूक्ष्म आणि साधा पेहराव करून आली आहे. जलरंगात एखादं चित्र काढावं ना, तसं हे काव्य रंगवलेलं आहे. आणि त्यातून शरद ऋतूच्या आल्हाददायक हवेचा परिणाम साधला गेला आहे. ती पुढे म्हणते, मला असं वाटलं की या कवितेत अस्तित्वाची क्षणभंगुरता एखाद्या तरल पांढुरक्या धाग्यासारखी आणि ईश्वराशी एकरूप होण्याची इच्छा एखाद्या सुंदर नुकत्याच उमललेल्या फुलासारखी आहे. गुरुवर्यांच्या अखेरच्या दिवसात लिहिलेल्या एका कवितेतही हाच भाव दिसून येतो. अतिदूर आकाशाचा सुकुमार पांढुरका निलेमा, अतिदूर आकाशाचा सुकुमार पांढुरका निलेमा अरण्य त्याच्या पायथ्याशी उंच बाहू पसरून आपलं श्यामल अर्घ्य निशब्द रीतीनं देत आहे. आणि माघाचं तरुण ऊन धरणीवर स्वच्छ प्रकाशाचं उत्तरीय दिशापर्यंत पांघरते आहे. आणि पुढं म्हणतात, ही गोष्ट लिहून ठेवतो त्या उदासीन चित्रकाराने हे चित्र पुसून टाकण्याच्या आधीच. आज जिथे शांतिनिकेतन उभं आहे तिथे त्या काळात रखरखीत वाळवंटासारखा प्रदेश होता. उन्हाळ्याचा रखरखाट तर भयंकर होताच. पाऊस थोडासा गारवा घेऊन येईल, पण मातीची जबर धूप होऊन जमीन खचून जात असते. अशा सतत खचणाऱ्या रेताळ जमिनीवर झाड टिकायचंच नाही. जमिनीवर 15-20 फुलांचे लांब रुंद खंदक पडत. अशा परिस्थितीमध्ये वर्षामंगला उत्सव म्हणजे पावसाच्या स्वागताचे उत्सव गुरुदेवांनी सुरू केले. वृक्षारोपण उत्सवांनी धरतीला सावरून धरले. सध्याचे सरकारी वनमहोत्सव सुरू होण्यापूर्वी कितीतरी वर्ष आधी म्हणजे 1908 साली रवींद्रनाथांनी ही मोहीम सुरू केली होती हे ध्यानात घेतलं पाहिजे. ही मोहीम किती यशस्वी झाली याची साक्ष पटवत आज शांतिनिकेतनमध्ये शेकडो झाडं डौलात होती. बंगालमध्ये 22 श्रावण म्हणजे श्रावणातली 22 तारीख या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बंगाली पंचांगात पक्ष बदलल्यावर पुन्हा प्रतिपदा द्वितीया सुरू होत नाही, कारण तिथं तारखेचं गणित शुक्ल पक्ष कृष्ण पक्षाशी असणाऱ्या चंद्राशी जुळलेलं नसतंच. हे बंग पंचांग फार गुंतागुंतीचं आहे. बंगालमध्ये बंग शकाचाच उल्लेख फार मोठ्या कटाक्षाने होतो. जानेवारी फेब्रुवारी नाही तर चैत्र वैशाखाचीच गणती त्यांना सवयीची आहे. जानेवारी फेब्रुवारी वगैरे कॅलेंडरवरच्या बदलणाऱ्या महिन्यांप्रमाणे आपण चालतो. बंगाली कॅलेंडर मात्र हिंदू महिन्यांनुसार ऋतुचक्राच्या बदलत्या लिहिण्याचं बोट धरूनच चालतं. एकंदरीत 22 श्रावण म्हणजे श्रावण महिन्यातला 22वा दिवस. मनातला शैशव कसोशीनं जोपासत ज्यांनी आयुष्याची समृद्ध 80 वर्ष पाहिली त्या रवींद्रनाथांच्या निधनाची 22 श्रावण ही तिथी. वंगीय शकाप्रमाणे 1348 सालच्या श्रावणातल्या 22व्या दिवशी म्हणजेच 7 ऑगस्ट 1945 साली भर दुपारी 12:10
या अलौकिक जीवनाचा अस्त झाला. आदल्या रात्री नारळी पौर्णिमा होती. शेवटले क्षण मोजत पडलेल्या रवींद्रनाथांच्या देहाला त्या रात्री खिडकीतून पौर्णिमेचे चंद्रकिरण अखेरचं स्नान घालून गेले असणार. मृत्यूच्या 7 दिवस आधी या अंतिम पथाला उद्देशून त्यांनी आपली शेवटची कविता लिहिली. शांतम शिवम अद्वैतम या 3 वृत्ती आपल्या आयुष्यात आणण्यासाठी ज्यांनी अखंड उपासना केली, त्यांचा जन्म आणि त्यांचं निधन या दोन्ही तिथी याच खऱ्या अर्थानं पुण्यस्मरणाचं तेजोवलय असणाऱ्या पुण्यतिथी. 7 एप्रिल ही रवींद्रनाथांची जन्मतारीख आणि 7 ऑगस्ट ही त्यांच्या निधनाची तारीख. या दोन्ही तारखांच्या मध्यावर आज आपण त्या पुण्यात्म्याचं स्मरण करून त्यांना आदरांजली, प्रेमांजली आणि श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद. आभार प्रदर्शनाच्या पूर्वी विद्याताई आळगींना एक निवेदन करायचंय. प्रिय रसिक वृंद हो, आज एका फार देखण्या आणि अभ्यासनीय अशा पुस्तकाच्या ओळखीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या पुढं हे पुस्तक घेऊन उभी आहे. या पुस्तकाचं नाव आहे अभिषेकी, पंडित जितेंद्र अभिषेकी, कला आणि जीवन प्रवास. पुस्तकाचे संकलन करत्या, प्रख्यात निवेदनकर्त्या लेखिका शैला मुकुंद हे आठवले हे यांचे आहे. आणि आपण जेवढ्या संख्येने हे पुस्तक घ्याल त्याला 100-50 रुपये काहीतरी त्यांची सवलत योजना आहे. हे मुद्दामून मी एवढ्यासाठी सांगते आहे की हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावं. हे पाहायचं असलं तर माझ्याकडे आता आहे, हे माझ्या भावाने उत्तर दिले, आधीच देऊन टाकायचं. त्याच्या दिवाळीच्या आधीच तर म्हणाला हे तुला हेच पुस्तक याचा प्रसार कर, सगळ्यांच्या हातात जाऊ दे. इतकं देखणं आणि इतकं ग्रेट पुस्तक मी पाहिलं आहे. आणि संगीतकार, थोर संगीतकार म्हणून या देवधरांचं पुस्तक आहे, त्याच्या याला पोचेल असं हे पुस्तक लिहिले. आणि हे आपल्याला पाहायला मी इथं ठेवते जरा काही क्षण म्हणजे भरपूर क्षण हे येईपर्यंत. म्हणून मी तुम्हाला मुद्दामून सांगते हे पुस्तक मी बाकीचं काही सांगत बसत नाही. मागे पहिल्या पुस्तकावर त्याचं हे आहे. आज भरपूर ज्या काही अभिषेकीचं त्याच्यात उल्लेख आहे त्यांच्या मिसेस, आणि त्यांनाच पाहिल्या कारण ते पुढच्या प्रवासाला फार लवकर निघून गेले अभिषेक बुवा. आणि बरोबर जवळजवळ आता काहीतरी एप्रिलला गेल्या तर आपण जरूर हे पुस्तक घ्यावं, संग्रही ठेवावं, त्याचा आनंद द्विगुणच करावा
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यातील सर्जनशीलतेला आपल्यासमोर उभं करण्याचा आजचा हा एक प्रयत्न होता आणि या प्रयत्नामागे अनेकांचा मोलाचा वाटा आहे. सर्वप्रथम कवितांचा सुंदर भावानुवाद करून त्या मराठीतही तेवढ्याच ताकदीने आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ठाण्याच्या प्राध्यापिका आरती फडके यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या भाषांतरामुळे टागोरांचे शब्द आपल्या भाषेतही झळाळून उठले हे नक्कीच सांगतात. आपल्या सुरेल आवाजाने या कवितांना सजीव करणाऱ्या विद्या हिचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. तिच्या गायनातून तिने रवींद्रनाथांच्या कविता प्रेक्षकांच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचवल्या आहेत असं मला वाटतं. आणि मी विद्याला 28 वर्ष ओळखते. तिने एखादं काम हाती घेतलं की अगदी झपाटल्यासारखी ती त्याच्या मागे लागते आणि खूप अभ्यास करून ती ते काम अगदी नक्कीच पूर्ण करते. त्यानंतर या कवितांना अतिशय सहज आणि सुंदर चाली लावून त्यांचं सौंदर्य आणखी वाढवणाऱ्या आपले श्री नंदन हेरलेकर यांचेही खूप खूप आभार. आणि विद्याने या कवितांचे फक्त गायन केलेले नसून तिने खूप अभ्यास करून या कार्यक्रमाचे निवेदन रवींद्रनाथांच्या त्या कवितांशी जोडलेल्या काही आठवणींचे संकलनही तिने केलेले आहे. ती प्रवासातही ते पुस्तक वाचून त्याचं लेखन करत होती असं मला तिने सांगितलेलं आहे. विद्याच्या गायनाला सुंदर साथ देत नीटनेटकं आणि साजेचं निवेदन केलं श्री माधव पेंडे यांनी. ऑर्गनवर अत्यंत नजाकतीने आणि समजूतदारपणे साथ करणाऱ्या चैत्रा अध्यापक तिच्या साथीमुळे संपूर्ण सादरीकरण अधिकच समृद्ध झालं असं मला वाटतं. रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम करावा अशी संकल्पना श्री सुधीर जोगळेकर यांच्या मनात आली आणि आज आपण ती सत्यात उतरताना पाहू शकतो. सुधीरजी तुमचे पण खूप खूप आभार. आणि लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष म्हणजे आपले जगदीश मुंटे सर, त्यांचा पाठिंबा नेहमीच अशा चांगल्या गोष्टींसाठी असतोच. त्यामुळं त्यांचे आभार मी मानतेच आणि नेहमी मानतच राहू. आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या प्रत्येक हाकेला धावून येणारे आमचे ग्रंथालयाचे रंजना, प्रशांत आणि गुरु यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांची या कार्यक्रमात उपस्थित राहून प्रेम, उत्साह आणि शांत श्रोत्यत्व देणाऱ्या आपल्या सर्व रसिकांचं विशेष आभार. तुमचे हे साहित्य प्रेम आणि दादच आमच्यासाठी खरं बळ आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद.